अशोक खरात याची अटक हा फक्त एक गुन्हा नाही तर एका मोठ्या शोषणाच्या रॅकेटचा पर्दाफाश आहे. स्वतःला कॅप्टन म्हणवणारा आणि राजकीय वर्तुळामध्ये ज्योतिषी म्हणून वावरणाऱ्या या व्यक्तीला एका महिलेवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांना 58 अश्लील व्हिडिओ सापडले असून त्यामध्ये अनेक महिलांचा समावेश असल्याचंही सांगितलं जात आहे, ज्यात प्रभावशाली वर्तुळातील महिलांचाही समावेश आहे. वर्षानुवर्ष त्यांनी ज्योतिषीच्या माध्यमातून राजकारणी, सेलिब्रिटी आणि उच्चभ्रू लोकांपर्यंत स्वतःची ओळख निर्माण केली. बाहेरून विश्वासार्हतेचं आव आणत बददाराआड महिलांचं शोषण त्यांनी केलं. महाराष्ट्र राज्यातील सत्तेत असणाऱ्या लोकांसोबत जवळकी निर्माण केली, ज्यामध्ये एकनाथ शिंदे, रुपालीताई चाकणकर ह्यासारखी लोक त्याच्यावर आंधळा विश्वास ठेवत होते, ज्यामुळे सामान्य माणूसही विश्वास ठेवू लागले. त्यामुळे यंत्रणा मुकी होऊन अत्याचाराला खतपाणी घालत होती का? आता प्रश्न हा नाही की खरात कोण आहे, तर खरा प्रश्न आहे त्याला संरक्षण कुणी दिलं आणि त्या व्हिडिओमध्ये अजून कोण आहे? भोंदूबाबा अशोक खैरात प्रकरण म्हणजे महाराष्ट्राची एप्स्टीन फाईल्स आहे की काय, असा प्रश्न निर्माण होतो. काय वाटतं याबद्दल तुम्हाला? कमेंट करा.